वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. पुन्हा स्वागत आहे तुमचा. तर आज बनवणार आहे स्टाफचं जेवण पार्ट 2. तर तुम्ही बघू शकता. तर आज बनवायचं आहे दाल तडका आणि पालेभाजीमध्ये लाल माठ. तर तर पहिला ब्लॉग कसा वाटला, ट्राय केला आहे. माझ्यासाठी सगळं नवीन गोष्ट आहे. मी ट्राय करतोय. खूप काही शिकायचं आहे यातून आणि लवकरच तुमच्यासाठी वेगवेगळे कंटेंट घेऊन यायचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला काही चेंजेस सांगायचे असतील तर तुम्ही सांगू शकता, जे युट्यूबमध्ये मला करावं लागेल. तर सर्वप्रथम मी आता चूल पेटवून घेणार आहे. त्याच्यानंतर माझा पार्टनर आहे युवराज, त्याला घेऊन येणार आहे आणि आम्ही दोघे आज स्टाफसाठी जेवण बनवणार आहे. आणि हा स्टाफ जेवण पार्ट 2 असेल. त्याच्यामध्ये मी आज बनवणार आहे दाल तडका आणि पालेभाजी, जी महाराष्ट्रीयन स्टाईल असेल, जी लसूणचा फ्लेवर असेल. मेन शेफ बनणार आहे. सध्या माझ्याकडे आहे साऊथ इंडियन. बघूया, युवराजचं काम बघून युवराजला लवकरच साऊथ इंडियन डिपार्टमेंट सोपवण्यात येणार आहे. तर हा आहे माझा इंडियन सेक्शन. इथं आज मी ब्रेकफास्टला पोहे, साबुदाणा खिचडी आणि स्टाफसाठी मसाले भात ब्रेकफास्टसाठी बनवलं होतं. तर तुम्ही बनवून राहा माझ्या ब्लॉगमध्ये. लवकरच खूप काहीतरी नवीन घेऊन यायचा प्रयत्न करत आहे. मी वेगवेगळे कंटेंट शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही सुद्धा मला कंटेंट सजेस्ट करू शकता. तर आता तंदूरमधून कोळसा घेतलेला आहे, बघू शकता. आता ह्याच्यामध्ये टाकणार थोडा इकडे, थोडा इकडे. तर गाईज, सुरुवात केलेली आहे जेवणाला. तुम्ही बघू शकता, सेटअप लावला आहे. कढईमध्ये बनणार पालक भाजी आणि पातेल्यामध्ये बनणार दाल. इकडे युवराज यायला लागलाय बघा. सेटअप करायला लागते, त्याशिवाय नियोजन होत नाही. क्वालिटी तर द्यायला लागणार आहे, त्यात काही वाद नाही आहे. फक्त थोडा वेळ लागेल. बनवून राहा ब्लॉग मध्ये. खूप काही वेगवेगळं करणार आहे. हा बघा बाहेरचा एरिया, सनलाइट, हे तर तुम्हाला दाखवायला लागतं. इट्स अ एनर्जी सोर्स. आणि त्याच्या खाली आम्ही काम करू. बघा कसा चमकतोय, बघा फक्त चमकतोय कसं बघा. हा युवराज बघा माग. त्रास व्हायला लागलाय धुराचा, पण पर्याय नाही. बनवायला तर लागणार, काम आहे आपलं. तर तुम्ही बघू शकता, ऊन खूप लागतंय. त्रास तर होतोय उन्हाचा, पण शेवटची भाजी राहिली आहे. राईस बनवून झालेला आहे. दाल तडका युवराजने बनवला आज. मी थोडा बिझी असल्यामुळे आज जाऊ शकलो नाही, त्यामुळे युवराजने बनवून ठेवलाय. आता मी फक्त भाजी बनवते. पालक भाजी आहे, सॉरी लाल माठ भाजी आहे. खरं सांगायचं झालं तर चुलीवर जेवण म्हणून इतकं सोपं नाहीये. धुराचा त्रास होतोय डोळ्याला, परत गरमी खूप वाटते. इतकं सोपं तर नाहीये. सगळ्यांना फक्त चुलीवरची चव दिसते, पण जसं दिसतं तसं नसतं. ते खरंच आहे. त्रास व्हायला लागलाय खूप, गरमी खूप आहे. बॉडीचं टेम्परेचर खूप हाय व्हायला लागलंय. सगळ्यांना वाटते की चुलीवरचं जेवण चविष्ट आहे, चुलीला चव असते. म्हणायच्या गोष्टी आहेत, त्रास तर होतोय. सांगू शकत नाही हा त्रास होतोय. माझी फक्त इतकीच इच्छा आहे, प्रयत्न करतोय. फक्त तुमचा सपोर्ट हवाय. थोडं लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. इंस्टाग्रामला सुद्धा मी शेफ लाईफ बद्दलच नाही तर मी इमोशनल कोट्स वगैरे ह्याचे पण व्हिडिओज बनवतो. तिथं स्मॉल व्हिडिओ क्लिप पण टाकतो. तो प्रयत्न करतोय. फक्त त्यात यश येण्यासाठी तुमच्या सपोर्टाची खूप गरज आहे. प्लीज सपोर्ट करा. काहीतरी वेगळं करतोय. माझ्या फॅमिलीमध्ये कधी असं कोणी केलेलं नाही, ब्लॉग्स वगैरे काय, सोशल मीडिया वगैरे. पण मी काहीतरी वेगळं बनण्याचा पण प्रयत्न करतोय. सो प्लीज सपोर्ट करा. त्याच्या पुढचा ब्लॉग असणार आहे शेफ्स लाईफ बद्दल, परत माझ्या पर्सनल लाईफ बद्दल, की मी ही जर्नी कशी चूज केली किंवा काय केलं, परत कुठून शिक्षण केलं, परत आता कुठे जॉब करतोय, कोणत्या पोझिशनला करतोय, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये करतोय, या सर्व गोष्टी मी शेअर करणार आहे.
सो प्लीज याला सबस्क्राईब करून घ्या. असं नाही की नुसता व्हिडिओ टाकतोय, काही रिस्पॉन्स येत नाहीये. तुमच्या रिस्पॉन्सची गरज आहे. पटकन मला 1,000 सबस्क्रायबर्स करायचे आहेत. तसंच इंस्टाग्रामला पण 1,000 फॉलोअर्स बनवायचेत लवकरच. आता वाढायला लागलेले आहेत, पण ठीक आहे, हळूहळू वाढेल. सगळं काही पटकन होणार नाहीये. सो प्लीज सपोर्ट करा. सपोर्टशिवाय मी काहीच नाही मागू शकत तुमच्याकडून. थोडा सपोर्ट दिसला तर मी ऑटोमॅटिक इन्स्पायर होऊन काहीतरी बनवेल. सो प्लीज, ठीक आहे, बनून राहा. व्लॉग मध्ये भाजी बनवते, दाखवेल मी तुम्हाला. ठीक आहे. तर पालक भाजी बनवलेली आहे, चालू आहे म्हणजे शिजत आहे. तर बेसिकली याच्यामध्ये मी ऑइल घातलेलं, ऑइलमध्ये जिरे मोहरी घातलेले आहेत आणि लसूण घातला आहे, हे सगळं तडक्यासाठी. त्याच्यानंतर थोडासा कांदा घातला आहे. ऍक्च्युली घरगुती जेवणामध्ये आपण कांदा वगैरे नाही घालत, पण हॉटेलमध्ये मी घालतो कांदा. तर त्याच्यानंतर कांदा मस्त परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मसाला टाकला आहे. मसाल्यामध्ये थोडंफार रेड चिली पावडर, हळदी, परत तुमचं मीठ आणि थोडासा चाट मसाला घातला आहे चटपटी बनवण्यासाठी. त्यानंतर मसाला भाजून घेतल्यानंतर लाल माठ घातला आहे. त्याला मस्तपैकी शिजवून घ्यायचं. आणि एक महत्वाची टीप म्हणजे त्याच्यामध्ये कधीही पाणी घालू नये. बेसिकली हे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं, कारण किडे माती वगैरे असते. त्याच्यानंतर धुवून घेतल्यानंतर काही प्रॉब्लेम होत नाही. त्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं. कसं आहे, लाल माठ हा सुक्का चांगला लागतो खायला. तुम्ही बघू शकता हळूहळू शिजत आहे हा. तो ऑलमोस्ट सब्जी रेडी है, आप देख सकते हैं. इसको बोलते हैं मराठी में लाल माठ. बहुत अच्छा लगता है ये. और उसी तरीके से मैं भी इधर लाल हो गया हूँ धूप में काम करके. तो मेरे को एक चीज आपसे शेयर करनी थी. जो हमारा पहला ब्लॉग था, जो स्टाफ के खाने का ही था, उसमें कोई करेक्शन करना है तो आप मेरे को कमेंट्स में बोल सकते हो, नहीं तो इंस्टाग्राम पे फॉलो करके उधर मेरे को मैसेज कर दो. वहां पे मैं देख सकता हूँ हर बंदे का मैसेज. सो या उतना ही है. आज का व्लॉग इधर ही समाप्त हो सकता है. समाप्त मैं कर रहा हूँ क्योंकि अभी कुछ बाकी नहीं है. अभी मेरे को इंडियन डिपार्टमेंट में जाके थोडासा काम करना है. तो मिलते हैं अगले व्लॉग में. सो तुम्ही बघितला आज स्टाफचं जेवण कसं बनलं आहे. सो बेसिकली सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. एवढंच मागू शकतो सध्या मी. सपोर्ट दाखवा, त्याशिवाय मला इन्स्पिरेशन मिळणार नाही पुढं काम करण्यासाठी. सो मी माझा प्रयत्न करत राहीन, तुम्ही मला सपोर्ट करा. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.